शेतकरी रोज आत्महत्या करतोय तरी सरकारला लाज वाटत नाही। अध्यक्ष महोदय, पुढे जाऊया। समिती जाऊ द्या, काय समितीने बनवणार आहे? कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात। अध्यक्ष महोदय, बैल नाही म्हणून स्वतःला जुंपून घेतो। ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय आत्महत्या होत आहेत, या संदर्भामध्ये चर्चा झाली पाहिजे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याशिवाय दुसरा कुठला प्रश्न महत्त्वाचा असू शकतो या सदनामध्ये? कारण महाराष्ट्र आता सर्वात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या करणारे शेतकऱ्यांचं राज्य झालंय। रोज शेतकरी आत्महत्या करतोय। अध्यक्ष महोदय, मी स्थगन दिला, त्यामध्ये पात्र सुद्धा त्यांना करत नाही, अपात्र करून मदतीपासून वंचित ठेवला जातं। अध्यक्ष महोदय, रोज आम्ही शेतकऱ्याला मदत होत नाही आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून सांगून कर्जमाफी दिली जात नाही, परंतु उलट त्या लोणीकरांसारखे माणसं शेतकऱ्याचा अवमान करतात। शेतकऱ्यांना वाटेल त्या पद्धतीने अध्यक्ष महोदय कुठल्या भाषेत आम्हाला बोलता येत नाही त्या शब्दाचा वापर करून नाही त्या पद्धतीने त्याचा अवमान करण्याचं काम झालंय। कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकारी म्हणतात। अध्यक्ष महोदय, हे राज्य शेतकऱ्यांचं राज्य, कृषीवर प्रधान राज्य, आणि या राज्यामध्ये जर इतक्या मोठ्या वडेट्टीवार यांनी त्यांच्या म्हणण्यानुसार कमिटी नको, थेट कर्जमाफी करा अशी जोरदार मागणी त्यांनी सभागृहात केली आणि वडेट्टीवार सरकार शेतकऱ्यांसोबत धोका करण्याचा आरोप केला। निवडणुकीपुरती देणारे आश्वासन सत्तेत आल्यावर मागे हटणे म्हणजे विश्वासघात, संकट आणि इतर तक्रारीबाबत वडेट्टीवार यांनी असे फडणवीसवर ठोके टाकले की त्यांनी सरकारच्या आर्थिक स्थिती आणि राज्याचे खजिना खाली असल्याचा मुद्दा उपस्थित केला, कारण आर्थिक संकटामुळेच कर्जमाफी देण्यात येत नाही असा आवाज त्यांनी उठवला। आणि त्याशिवाय लाडकी बहीण योजना, इतर सामाजिक योजनेतील लाभार्थ्यांचे नाव काढण्याची टीका केली आणि त्यांच्यावर निशाणा साधला। तर याबद्दल आपलं मत काय आहे तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की